हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मी आहे श्वर्ली आणि मी खूप दिवसानंतर मराठीमधून व्हिडिओ बनवत आहे, कारण की मी बिझी होते आणि मला हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायचे डिमांड्स होते. तर आज मी सगळ्यात आधी तर हॅपी वुमेन्स डे तुमच्या सगळ्यांना, जे पण माझे महिला व्ह्युअर्स आहे, तुम्हाला हॅपी वुमेन्स डे. आणि आज मी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ ह्याच्यामुळे बनवला आहे, कारण की मला तुमच्या सगळ्यांना सांगायचं आहे की स्वतःवर प्रेम करणं, स्वतःबद्दल तुम्हाला काय हवं आहे, तुम्ही त्याचे हकदार आहात की नाही, हे तुम्हाला समजणं किती गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टीला म्हटलं जातं सेल्फ कन्सेप्ट. आणि सेल्फ कन्सेप्ट आणि मॅनिफेस्टेशन ही दोन्ही गोष्ट सोबत चालतात. सो तुमचं जेवढं चांगलं जेवढं चांगलं सेल्फ कन्सेप्ट, तेवढं चांगलं तुमचं मॅनिफेस्टेशन. आणि जर तुमचं सेल्फ कन्सेप्ट चांगलं नसलं, तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही काहीही केलं, तरी पण मग तुमचं मॅनिफेस्टेशन तुमच्याजवळ येणार नाही. सो तुम्हाला जर तुमचं मॅनिफेस्टेशन हवं असेल, तुम्हाला जे काही पाहिजे ते हवं असेल तुमच्या विचारांनी, तुम्हाला तुमचं सेल्फ कन्सेप्ट तेवढं स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. तर चलो आपण सुरू करूया. आज मी तुम्हाला 2 मेन गोष्टी शिकवणार आहे की सेल्फ कन्सेप्टमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही प्रेम अट्रॅक्ट करू शकता का नाही, तुम्हाला हवं तो व्यक्ती तुम्हाला मिळणार की नाही. आणि दुसरी गोष्ट अपिअरन्स, तुम्ही कशी दिसता हे तुम्हाला बदलायचं असेल तर त्याच्यासाठी सेल्फ कन्सेप्ट गरजेचा आहे की नाही, आणि तो किती लेवलपर्यंत असणं गरजेचं. आणि मी तुम्हाला पैशांबद्दल जर माहिती पाहिजे असेल, मी थोडी मध्ये मध्ये शेअर करेल, कारण की मला त्याच्यावरती सध्या बोलायचं नाही आहे. 2 गोष्टी ज्या आहेत ते, एक स्पेसिफिक पर्सन आणि दुसरं म्हणजे आपलं ॲपिअरन्स, मी ते क्लिअर करेल. तर ChatGPT जेव्हा मी केलं तेव्हा मला सेल्फ कन्सेप्टची जी डेफिनेशन आली, मी तुम्हाला ती सांगते आधी. सेल्फ कन्सेप्ट रिफर्स टू द ओव्हरऑल परसेप्शन अँड बिलीव्स यू होल्ड अबाउट युअर सेल्फ. म्हणजे तुमचं जे काही परसेप्शन आहे, तुमचे काही मतं आहेत, तुमचे काही अजप्शन आहे, तुम्ही स्वतःला कसे बघता, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता, ते म्हणजे सेल्फ कन्सेप्ट. म्हणजे तुम्ही काय खाताय पिताय, तुम्ही कसे वागताय, तुम्ही आवडता की नाही, तुम्ही किती लेवलपर्यंत आवडता, हे सगळं येतं सेल्फ कन्सेप्टमध्ये. आता तुम्हाला असं का वाटतं की कोणीतरी तुम्हाला प्रेम नाही करत? का असं वाटतं की समोरचा व्यक्ती तुम्हाला प्रेम नाही करणार? का तुम्हाला असं वाटतं का की माझ्यामध्ये काहीतरी कमी असावी यार, म्हणून हा व्यक्ती मला प्रेम करत नाही? असं का? कारण की का तुम्हाला असं वाटतं की यार, मी ह्याला किंवा हिला एवढं प्रेम दिलं आणि तरी पण ही मला सोडून का बरं गेली, किंवा सोडून का बरं गेला? तर ह्या गोष्टी येतात सेल्फ कन्सेप्टमध्ये, की मी कुठे कमी पडले का, मी कुठं कमी पडलो का? पण असं नसतं. तुम्ही कुठेच कमी पडलेले नसता. तुम्ही कोणीच प्रेम देण्यामध्ये कुठेच कमी पडत नसतं. कारण की प्रेम हे काही केल्याने मिळत नसतं. प्रेम आपण जेवढं स्वतःवर प्रेम करतो तेवढंच प्रेम आपल्याला मिळणार. हे बघा, मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवलं होतं की तुमचं सबकॉन्शियस माइंड जे आहे ना, ते एका बाळासारखं आहे. सो मला एक सांगा, ते बाळ जे आहे, तुम्ही जर त्या बाळाला प्रेम काय आहे, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही हे सांगितलं की प्रेम म्हणजे रडणं, प्रेम म्हणजे ह्याच्या मागं लागणं, त्याच्या मागे लागणं, मग ते काय करेल? ते समजेल. मग त्याला काय वाटेल की मला प्रेम जर मिळवायचं आहे, मला हेच करावं लागेल, नाहीतर प्रेम मिळणार नाही. तर तुम्हाला तुमच्या बाळाला आता काय सांगायचं आहे माहीत आहे का? की तू फक्त शांत हो, तुला प्रेम मिळेल. तू ह्या जगात जेवढं प्रेम आहे ते सगळं प्रेम डिझर्व करतो किंवा करते. तुम्हाला स्वतःला ती गोष्ट समजवायची आहे. तर मला एक सांगा, जोपर्यंत तुम्हाला स्वतःलाच माहिती नसणार की तुम्हाला कसं प्रेम पाहिजे, कशा पद्धतीचं प्रेम पाहिजे, हे तुम्हालाच माहिती नाही, तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कसं काय देणार? म्हणजे तुम्हाला दुसरा व्यक्ती ते प्रेम देणारच कसं काय, जोपर्यंत तुम्हाला स्वतःलाच ते माहिती नाही आहे की यार, मला असं असं प्रेम पाहिजे आहे. मग तुम्हाला दुसरं कोणी कसं काय देणार जर तुम्हालाच माहिती नाही आहे? तर तुम्हाला स्वतःला आधी ते सांगायचं आहे. अरे ठीक आहे, तुम्हाला नाही देत आहे कोणी वेळ, काही इम्पॉर्टंट नाही आहे. नाही दिलं नका का देणार, त्यांनी काय इम्पॉर्टंट आहे? ठीक आहे, तुम्ही 24 तासामध्ये तुम्ही जर 16 तास त्या व्यक्तीची वाट बघत आहात, तर 6 तास तर स्वतःसाठी काढा. 6 तास स्वतःला द्या यार. तुम्ही फेस पॅक लावा, तुम्ही स्वतःसोबत टाईम स्पेंड करा, स्वतःसोबत बोला, तुम्ही केसांचं काहीतरी करा, तुम्ही काहीतरी छान, तुम्हाला जे
जेवायला आवडतं ते बनवा, किंवा तुम्हाला कुठे जायला आवडतं तिथे जा. तुम्ही स्वतःसोबत वेळ वेळ घाला ना, थोडासा वेळ द्या स्वतःला. ठीक आहे, त्यांनी गुलाब नाही दिला तर ठीक आहे ना, तिने गुलाब नाही दिला, स्वतःला द्या ना. का तुम्हाला दुसऱ्याची वाट बघायची आहे तुम्हाला देण्यासाठी गुलाब वगैरे काही? स्वतःला ती गोष्ट द्या जे तुम्हाला लोकांपासून हवं आहे, ते तुम्ही आधी स्वतःला द्या, मग लोक बरोबर देतील ना. तुम्ही स्वतःला ती गोष्ट करणं सुरू करा, तेवढं प्रेम स्वतःला करणं सुरू करा, आणि मग तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूचं सगळं काही कसं बदलतं. तुम्ही जेवढं प्रेम लोकांना देत आहात तेवढंच प्रेम तुम्ही स्वतःला द्या, त्याच्यापेक्षा दुप्पट द्या. तुम्ही स्वतःला त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट प्रेम देत जा, तुम्हाला तेवढं प्रेम मिळेल. पण आधी तुम्ही स्वतःला ते प्रेम द्या. आता आपण येऊ लुक्सवरती. मला खूप मुलींचे मेसेज येतात की केस कसे वाढवायचे, काय अफर्मेशन करू, कुठलं सब्लिमिनल ऐकू, स्किन कशी, चेहरा कसा नीट करू, वजन कसं वाढवू, वजन कसं कमी करू, काय केल्याने असं होईल? काहीही केल्याने होणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रेम करणार नाही. खूप असे लोक आहेत, मी खूप वर्षापासून बघते, खूप प्रयत्न करतायत वजन कमी करायचं आहे, पण होतच नाही आहे. का? स्वतःवर प्रेमच नाही आहे ना. मग कसं काय होणार? आधी स्वतःवर प्रेम करा, आपोआप सगळं तुमचं बरोबर नीट होईल. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला का सगळ्यांना स्वतःला बदलायचं आहे? आधी ह्या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्हाला का स्वतःला बदलायचं आहे. असं तुम्हाला का वाटतं की मी जर केस वाढवले, मी जर थोडीशी गोरी झाले, किंवा माझा चेहरा थोडा साफ झाला, मला पिंपल वगैरे आहे तर ते गेले तर, किंवा मी माझं वजन वाढवलं तर, माझं वजन कमी केलं तर, माझी उंची वाढली असती तर, माझी उंची कमी असती तर, असं तुम्हाला का वाटतंय? म्हणजे तुम्हाला कोणाला खुश करायचं आहे? हा, तुम्हाला लोक बोलत असतील किती बारीक आहेस गं, थोडं वजन वाढव, किती जाड आहेस गं, थोडं वजन कमी कर. हे सगळं तुम्हाला लोक सांगतायत म्हणून करायचं आहे का तुम्हाला स्वतःसाठी करायचं आहे? आधी तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर स्वतःला द्या की मला हे का करायचं आहे. आणि मग जेव्हा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल, आणि जर तुमचं उत्तर आहे की लोक नावं ठेवत आहेत म्हणून, मग तुम्ही कितीही प्रयत्न केले तर तुम्हाला ती गोष्ट मिळणार नाही. जर लोक नावं ठेवत आहेत तर करू नका. मग तुम्ही स्वतःला त्रास देत आहात, तुम्ही स्वतःला बदलत आहात. मग मला एक सांगा, आता मी बारीक आहे, मला खूप लोक बोलतात की तू किती बारीक आहेस आणि खूप गोष्टी माझ्यामध्ये कमी आहे, मी थोडी वेगळी आहे. मग मला लोक बोलतात असं काय आहे, असं तू इथे काय झालं आहे, किंवा माझ्या अंगावर लायपोमा आहेत. मग का? आणि मग मी उत्तर देते, मी वेगळी आहे. आणि तुम्हाला मी सांगते, मी स्वतःवर खूप प्रेम करते. मला असं वाटतं की माझ्यामध्ये जे काही वेगळं आहे ते मला कमी नाही करत आहे कोणापेक्षा, किंवा मी खूप कमी, किंवा मी विचित्र नाही होती आहे लोकांपेक्षा. मी उलट तुमच्या सगळ्यांपासून वेगळी होती, अशी माझे विचार आहेत की मी वेगळी आहे. आणि ती किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला बनवणाऱ्याने जेव्हा बनवलं तेव्हा त्याने किती विचार करून बनवलं असावं की यार मला ह्या व्यक्तीला असं बनवायचं आहे. मग तुम्ही का स्वतःला बदलताय? फक्त लोक काय म्हणतील ह्या गोष्टीसाठी? तुम्हाला काही गरज नाही आहे लोक काय बोलतील ह्या गोष्टीसाठी स्वतःला बदलायची. हां, जर तुम्हाला असं वाटतं की यार मला लांब केस हवं आहेत, मला लहान केस हवं आहेत, मला वजन वाढवायचं आहे, मला स्वतःला असं बघायचं आहे, मग तुम्ही करा ना. आणि मी सांगते, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी करणार तेव्हा असे बदल येतील. पण जर तुम्ही लोकांसाठी करणार, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही तुमच्यात बदल येणार नाही. ठीक आहे. सो तुमचा सेल्फ कन्सेप्ट असं असलं पाहिजे की यार तू जशी आहेस ना, तू बेस्ट आहेस. तू काहीही केलं तू बेस्टच राहशील. हे तुमचं सेल्फ कन्सेप्ट पाहिजे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते सेल्फ कन्सेप्ट किंवा तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढेल. तो गाईज, तुम्ही माझा इंस्टाग्राम प्रोफाईल चेक करू शकता. मी आधी एवढी कॉन्फिडंट नव्हते, बट मी आता मॉडलिंग करते. आणि मी आता जॉबमुळे करू शकत नाही, बट मी मॉडलिंग केलेली आहे. आणि ही गोष्ट कॉन्फिडन्समुळेच येते. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असला तुम्ही काहीही करू शकता. ठीक आहे. सो कसं करायचं? तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते गाईज. जेव्हा कोणी तुम्हाला सोडून जातं आहे, कोणी तुम्हाला नावं ठेवतं आहे, कोणी तुम्हाला वाईट बोलतं आहे, कधी खूप अभ्यास करूनही काहीतरी मिळत नाही आहे, अभ्यास केला आहे पण
एक्झाम नाही क्रॅक होती आहे, खूप प्रयत्न करून पण नाही होत आहेत आजूबाजूचे लोक खुश, तर का करायचे आहेत तुम्हाला? तुम्ही स्वतःला खुश करू शकता ना. तुम्ही स्वतःला खुश करा की ठीक आहे यार, नाही होत आहे तर काय झालं, मी आहे ना तुझ्यासोबत. स्वतःला हे बोला, आरशासमोर उभा राहा, आरशासमोर तुम्ही बोला स्वतःला की लोकांना बोलतीलच लोक, पण मी तुझ्यासोबत आहे ना. जर कोणी तुम्हाला सोडून चाललं आहे तर तुम्ही रडा, पण तुम्ही रडत जेव्हा आहात तेव्हा स्वतःची काळजी घ्या. तुम्ही हक करा स्वतःला की मी आहे ना तुझ्यासोबत शर्ली, मी तुझ्यासोबत नेहमी राहणार, तू काहीही हो, मी तुझ्यासोबत शर्ली नेहमी आहे, ही गोष्ट स्वतःला सांगा. जेव्हा कोणी तुम्हाला नेगेटिव्ह करतं आहे, कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलतं आहे, कोणी तुम्हाला हर्ट करतं आहे, सारखं स्वतःला ती गोष्ट बोला की शर्ली मी प्रेम करते तुला. स्वतःला सांगा की तुम्ही प्रेम करता. स्वतः जसे तुम्ही लोकांना म्हणता की मी तुझ्यावर प्रेम करते, तसं तुम्ही स्वतःला ते बोला की मी तुझ्यावर प्रेम करते शर्ली, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. काहीही झालं या जगात, काहीही झालं तरी पण मी तुझ्यासोबत राहणार आहे शर्ली. ही गोष्ट स्वतःला सारखं बोलत राहा. जेव्हा पण दुःख होत आहे तुम्ही ह्या गोष्ट स्वतःला सांगा. सकाळी उठल्या ही गोष्ट स्वतःला सांगा, झोपताना ही गोष्ट स्वतःला सांगा. सतत ही गोष्ट स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही स्वतःवर प्रेम करता. सतत जेव्हा कोणी तुम्हाला म्हणताय की तू वजन वाढव शर्ली, तू छान नाही दिसत, हे छान नाही दिसत शर्ली, हे बदल, हे छान नाही दिसत. स्वतःला सांगा ठीक आहे, तर त्याला छान नाही किंवा तिला छान नाही दिसतंय, मला तर दिसतंय ना, मला मी आवडते बस. उत्तर द्या. जर तुम्हाला कोणामुळे हर्ट होतंय, उत्तर द्या. स्वतःसाठी स्टँड घ्या की जर कोणी तुम्हाला म्हणतंय तू बदल यार स्वतःला, हे छान नाही दिसत, तू बघू नको माझ्याकडे, असं बोला. होत नाही गाईज, काहीच होत नाही. हे उत्तर द्यायला शिका की ते तुला छान नाही दिसतंय ना, मग तुला छान नाही दिसतंय म्हणून मी स्वतःला बदलू. सांगा ही गोष्ट, स्वतःला सांगा, त्याला सांगा. स्वतःसाठी स्टँड घ्या आणि नाही घेता येते स्वतःसाठी स्टँड सध्या, काही हरकत नाही. स्वतःसाठी स्टँड घेणं जर नाही जमत आहे, उत्तर देणं जमत नाही आहे समोरच्याला, स्वतःला तर बोला की मी काळजी घेते शर्ली तुझी, ठीक आहे. कोणाला नाही आवडत, काही हरकत नाही, मला तू आवडते बस. स्वतःला ही गोष्ट सांगा. स्वतःला प्रेम करा, स्वतःला वेळ द्या. तुम्हाला जे आवडतंय ते करा आणि मग बघा तुम्हाला जे काही हवं आहे, तुमचं मॅनिफेस्टेशन, तुम्हाला चांगलं दिसायचं आहे, तुम्ही दिसणार. तुम्हाला कोणाला अट्रॅक्ट करायचं आहे, तुम्हाला असं वाटतं की मी जिकडे जाणार तिकडे लोकांनी माझ्याकडे बघावं, होईल. स्वतःला प्रेम जेव्हा करणार तेव्हा होणारच. मी सांगते तुम्हाला होईल, माझ्यासोबत होतं, होईल. पण जर तुम्ही कॉन्फिडंट असले तरच, नाही तर नाही होणार. मग कितीही प्रयत्न केलं नाही होणार. स्वतःला प्रेम करा. कोणी सोडून गेलंय, तो व्यक्ती परत हवा आहे, स्वतःवर प्रेम करा. त्याला सारखं फोन करून मेसेज करून भेटायला जाऊन काहीच होणार नाही. तो व्यक्ती परत पाहिजे, वेट करा, थोडं थांबा, वेट करा. स्वतःला तो वेळ द्या. त्याला वेट करायचा जो वेळ आहे, त्याच्या मागे जायचा जो वेळ आहे, स्वतःला द्या. ते प्रेम स्वतःला द्या. तो आपोआप व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार. मी सांगते येईल. सो जे काही तुम्हाला वाटतंय लोकांनी तुमच्यासाठी करावं किंवा त्या ज्या गोष्टी असतात की यार कोणीतरी बोलायला हवं, आज खूप एकटं वाटतंय, खूप मन दुखतंय, कोणीतरी बोलायला हवं आहे मला, तर ते जे बोलणं आहे स्वतःसोबत करा ना. आरशात उभा राहा, लिहा, स्वतःला पत्र लिहा, स्वतःची काळजी घ्या आणि तेव्हा जाऊन तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवं ते मिळणार. सो तुमचे आता जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये पण विचारू शकता आणि माझे पॅकेजेस पण आले आहेत, माझी कोचिंग सुरू झाली आहे. सो तुम्ही त्याच्यासाठीही एनरोल करू शकता, मला मेसेज करू शकता आणि मला कधीही तुम्ही मेसेज करा. तुमचे काहीही डाऊट असतील विचारा आणि इथून पुढे मी व्हिडिओ बनवेल. तसं माझी इंटर्नशिप सुरू होती आहे आणि मी थोडी बिझी होणार आहे, बट मी ट्राय करेल. सो गाईज, काळजी घ्या, हॅपी वुमेन्स डे आणि स्वतःवर प्रेम करा.